विद्यार्थी मित्र, आज आपण सामाजिक आंतरक्रियेचे स्तर हा भाग आजच्या तासामध्ये बघणार आहोत. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू की कोणकोणत्या वेगवेगळ्या स्तरावर समाजामध्ये सामाजिक आंतरक्रिया घडून येते. की आंतरक्रियेसाठी किमान 2 व्यक्तीची गरज असते. ही व्याख्या आपण बघितली. एका व्यक्तीमध्ये सामाजिक आंतरक्रिया घडून येत नाही. आंतरक्रिया घडून येण्यासाठी किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींची गरज असते. मग या व्यक्तीमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया किंवा व्यक्ती आणि समूहामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया आणि 2 समूहामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया या सामाजिक आंतरक्रियेचाच एक भाग आहे. म्हणून या वेगवेगळ्या स्तरावर ज्या समाजामध्ये सामाजिक आंतरक्रिया घडून येतात, त्या आंतरक्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो आहोत. सामाजिक आंतरक्रियेचे जे स्तर आहे, त्यामध्ये सामाजिक आंतरक्रिया कोणकोणत्या घटकांमध्ये घडते. समाजातले कोणकोणते घटक आहेत ज्या घटकांमध्ये सामाजिक आंतरक्रिया घडून येते, यावरून सामाजिक आंतरक्रियेचे स्तर आपणास समजून घेता येते. प्रामुख्याने सामाजिक आंतरक्रिया या व्यक्तीमध्ये होतात. म्हणजे 2 व्यक्ती किंवा व्यक्तीमध्ये होणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया. काही आंतरक्रिया ह्या व्यक्ती आणि समूहांमध्ये होतात. काही आंतरक्रिया समूहामध्ये होतात. या आंतरक्रिया घडून येतात. वरील सर्व सामाजिक आंतरक्रियेचे जे स्तर आहे, त्याचे विवेचन आपणाला या ठिकाणी करता येईल. व्यक्तीमधील आंतरक्रिया म्हणजे जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर आंतरक्रिया करीत असते. समाजामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींसोबत आंतरक्रिया करतो किंवा आपल्या भावना, आपले विचार आपण वेगवेगळ्या व्यक्तींसोबत शेअर करतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर आंतरक्रिया करीत असते, त्यावेळी त्यास व्यक्तीमधील आंतरक्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ, 2 मित्रांमध्ये होणारी चर्चा किंवा होणारं संभाषण, याला आपण व्यक्तीमधील सामाजिक आंतरक्रिया असं म्हणतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, वडील आणि मुलगा किंवा मुलगी यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, पती आणि पत्नी यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, असे अनेक उदाहरणे या व्यक्तीमधील आंतरक्रियेची आपल्याला देता येतात. या विविध उदाहरणांच्या माध्यमातून ही आंतरक्रिया आपल्याला समजून घेता येते.
आंतरक्रिया या प्रामुख्याने दोन व्यक्तींमध्ये होत असतात या प्रकारातल्या आंतरक्रिया. त्यामुळे ही आंतरक्रिया मूलभूत स्वरूपाची असते. दोन व्यक्तींमध्ये होणारी जी आंतरक्रिया आहे म्हणून ही आंतरक्रिया मूलभूत स्वरूपाची असते. की दोन व्यक्ती एकमेकांशी आपले विचार शेअर करतात, आपल्या भावना शेअर करतात आणि हे करत असताना काही नियमांचं पालन करतात. एक व्यक्ती जी क्रिया करतो ती क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून समोरचा व्यक्तीची क्रिया सुरू होते आणि मग यातून संभाषण निर्माण होतं आणि यातून दोघांच्या एकमेकांच्या भावना, दोघांचे एकमेकांचे विचार हे एकमेकांपर्यंत पोहोचतात. म्हणून या आंतरक्रियांना मूलभूत स्वरूपातील आंतरक्रिया असं म्हटलं गेलं. दुसरा जो प्रकार आहे किंवा स्तर आहे तो आहे व्यक्ती आणि समूहामधील आंतरक्रिया. आता एका बाजूला एक व्यक्ती आहे, दुसऱ्या बाजूला एक समूह. व्यक्ती आणि समूहामध्ये कशा पद्धतीने आंतरक्रिया होते? एक व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येत असते. हे समाजामध्ये घडतं. पण व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेची काही उदाहरणं जर सांगायची झाली तर वर्गातील शिक्षक, जे शिकवणारा शिक्षक आणि विद्यार्थी, एक व्यक्ती म्हणून शिक्षक एका बाजूला आहे आणि समूह म्हणून विद्यार्थी एका बाजूला. आणि एकाच वेळेला एक व्यक्ती म्हणजे शिक्षक हा समूहाशी आंतरक्रिया करतो, अनेक व्यक्तींशी आंतरक्रिया करतो, अनेक व्यक्तींबरोबर आपले विचार शेअर करतोय, आपल्या भावना शेअर करतोय, आपले असणारी मतं शेअर करताय. या विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये वर्गात घडून येणारी जी आंतरक्रिया आहे या आंतरक्रियेला आपण व्यक्ती आणि समूह या प्रकारातली आंतरक्रिया म्हणू शकतो किंवा म्हणता येते. व्यक्तीचा समूहावर आणि समूहाचा व्यक्तीवर प्रभाव पडतो या आंतरक्रियेवर. उदाहरणार्थ, एखादा राजकीय नेता आपल्या अनुयायांना संबोधित करत असतो आणि हा राजकीय नेता हा एक व्यक्ती आहे आणि त्याचबरोबर समोर असणाऱ्या बहुसंख्य अनुयायांना तो नेता आपल्या क्रियेनं एकाच वेळेला प्रभावित करत असतो. म्हणून ही आंतरक्रिया व्यक्ती आणि समूह यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया आहे. व्यक्तीचा समूहावर प्रभाव पडतो आणि समूहाचाही व्यक्तीच्या वर्तनावर किंवा नेत्याच्या वर्तनावर प्रभाव पडतो. जे व्यक्तीचा समूहावरती आणि समूहाचा व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. एखादी व्यक्ती ही प्रभावदार व्यक्तिमत्व असते, त्या व्यक्तीचा समूहावर प्रभाव पडत असतो. या ठिकाणी आपण राजकीय नेत्याचं उदाहरण दिलं तर एखादा राजकीय नेता म्हणजे राजकारणात एखादी राजकारणी व्यक्ती आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा अनुयायावर अथवा कार्यकर्त्यावर प्रभाव टाकत असते. जे आपलं प्रभावी व्यक्तिमत्व आहे, या प्रभावी व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा आपल्या अनुयायावर किंवा आपल्या कार्यकर्त्यावर ही राजकारणी व्यक्ती टाकत असते. यामध्ये होणारी आंतरक्रिया ही व्यक्ती आणि समूह या दोघांमध्ये होणारी आंतरक्रिया म्हणून ओळखली जाते.
पुढे समूहामध्ये होणारी आंतरक्रिया. दोन समूह एकाच वेळेला एकमेकाशी आंतरक्रिया करतात. म्हणजे या समूहातले अनेक लोक आणि दुसऱ्या समूहातले अनेक लोक, दोन वेगवेगळे समूह देखील एकमेकांच्या प्रभावाने प्रभावित होत असतात आणि या प्रभावातून आंतरक्रिया घडत असते. उदाहरणार्थ एका गल्लीत दोन तरुण मंडळ आहे. त्यातील एका मंडळाने जर सामाजिक उपक्रम राबवला तर दुसरं मंडळ प्रभावित होऊन ते मंडळही एखादा सामाजिक उपक्रम राबवते. शहरात असणारे एखादे महाविद्यालय हे शैक्षणिक दृष्ट्या जर विकसित असेल तर ते महाविद्यालय जे उपक्रम राबवत असते ते उपक्रम इतर महाविद्यालयांमध्येही राबवण्याचा प्रयत्न केला जात असतो. अर्थात हा प्रभाव सकारात्मक अथवा नकारात्मक दोन्ही प्रकारचा असू शकतो. मैत्री, स्पर्धा, सहकार्य आणि संघर्ष यामध्ये देखील ही आंतरक्रिया होऊ शकते. वरील प्रमाणे दोन राजकीय पक्ष हे एकमेकाशी संघर्ष करतात, एकमेकावर प्रभाव टाकतात आणि एका राजकीय पक्षाच्या क्रियेचा दुसऱ्या राजकीय पक्षाच्या वर्तनावर किंवा त्या पक्षाच्या क्रियेवर त्याचा प्रभाव पडतो. संघटना दरम्यान होणारा संघर्ष अथवा स्पर्धा हे देखील समूहामध्ये होणाऱ्या आंतरक्रियेचं उदाहरणार्थ कबड्डीच्या खेळाडूंचे दोन संघ आहेत. या संघामध्येही जिंकण्यासाठीची असणारी चुरस या माध्यमातून स्पर्धात्मक स्वरूपाची आंतरक्रिया घडून येते आणि या आंतरक्रियेलाही आपण समूहामधील आंतरक्रिया असं म्हणतो. तर ही या तीन प्रकारामध्ये समाजामध्ये आंतरक्रिया घडून येतात किंवा या तीन स्तरावरती समाजामध्ये आंतरक्रिया घडून येत असतात. एक व्यक्तीमधील आंतरक्रिया, दुसरी व्यक्ती आणि समूहामधील आंतरक्रिया आणि तिसरी आहे समूहामधील आंतरक्रिया. या तीन प्रकारावर किंवा या तीन प्रकारे समाजामध्ये आंतरक्रिया घडत असतात. तर आजच्या तासामध्ये आपण या सामाजिक आंतरक्रियेचे स्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही उदाहरणासह या आंतरक्रियांच्या स्तरांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काही अडचण असेल, यामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.